नमस्कार मैत्रिणींनो. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि महालक्ष्मी चरणी प्रार्थना करेल की तुमचा पण हा दिवस मस्तपैकी आनंदीमय आणि सुखसमृद्धीचा जाओ. चला तर इथे ना मस्तपैकी माझी पूजा वगैरे झालेली आहे, दिवसभराची कामं झालेली आहेत आणि आता मला थोडीशी उद्या ऑर्डर आहे, म्हणजे 25 जणांची भाजी आणि चपात्या द्यायच्या आहेत. त्याच्यासाठी मी खाली जाऊन आलेली आहे आणि ही ऑर्डर आहे 2 दिवसाची. तर ते 2 दिवसाचं सामान मी डीमार्टमधून आणलेलं आहे आणि भाज्या वगैरे जे लागणार आहे त्याच्यासाठी परत मी एकदा खाली मार्केटमध्ये गेलेली आणि त्या भाज्या वगैरे सगळं घेऊन आलेली आहे. माझं सगळं सामान तिथे भरायचं तसंच राहिलेलं आहे. मला गावी पण थोडंसं सामान पाठवायचं आहे, म्हणजे जे खाऊ मुलांसाठी पाठवायचं होतं. माझा एक चुलत दीर गावी जाणार आहे तर त्याच्याकडे मी ते पाठवून देणार म्हणून ते वेगळं बाजूला काढून ठेवलेलं आहे. ते सगळं सेटिंग लावल्याच्यानंतर मला भाज्या वगैरे साफ करायच्या आहेत. त्या मी आरामात रात्री करेल सगळं हे आटपल्याच्यानंतर. तर इथे आता सगळं तिकडं एक साईड सगळं लावून आलेली आहे सामानाची, म्हणजे माझ्या भाज्यांची, त्या घरातल्या वस्तू ज्या थोड्याशा आणल्या त्याची आणि गावी पाठवायची त्याची. त्याच्यानंतर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि मला आता नैवेद्याचं जेवण वगैरे बनवायचं आहे. आणि मी नैवेद्याचं जेवण वगैरे असं सात्विक वगैरे काहीच बनवत नाही, म्हणजे कांदा लसूण नाही, हे नाही ते नाही, कारण का मला पहिल्यापासून तशी सवय नाही आहे. माझ्या आईकडे पण सरसकट जे आपण जेवणार त्याच्या हिशोबाने सगळं म्हणजे जेवण वगैरे नैवेद्य वगैरे बनवायचं, किंवा आमच्या घरीसुद्धा सासरीसुद्धा तसंच. फक्त गणपतीमध्ये म्हणजे सासूला अशी सवय होती की बिना कांदा लसणाचं नैवेद्याचं जेवण बनवायचं. तर इथे मला तशी सवय नाही आहे, पण मी जे करते म्हणजे जे आपण खातो तसंच त्याच हिशोबाने मी सगळं जेवण बनवते आणि नैवेद्याला ठेवते. तर इथे मला नैवेद्यामध्ये बनवायचं होतं पनीर बटर मसाला. तर काय झालं, मी खाली गेली जिथून मी पनीर घेते तिथे एकदम पनीर सगळा संपला होता आणि अगदी मला एकदम 20 रुपये एवढा मिळेल एवढाच पनीर त्यांच्याकडे शिल्लक होता. तर ते बोलले, इतना ही है, आप लेके जाना चाहते हो तो लेके जाइए. मी बोलले आता घरी तेवढं घेऊन आली मी आणि मला आता काय करू, मी खूप विचार करत होते की काय बनवतं ह्याचं, एवढंसं ह्याच्यामध्ये तर होणार नाही. तर इथे मी काय केलं, चला ठीक आहे म्हणून मी मटार होते माझ्याकडे थोडेसे, ते मटार पण मी ह्याच्यामध्ये घालून पनीर मटार आता मी बनवणार आहे. त्याच्यासाठी थोडंसं बटरचा फ्लेवर येण्यासाठी पनीर मी छान कट करून घेतलेलं आहे क्यूबमध्ये आणि बटरमध्येच इथे फ्राय करून घेतलेलं आहे. ह्याच्यापूर्वीची सगळी तयारी आहे मी तुने करून ठेवली होती, म्हणजे कुकर लावून ठेवलं होतं तिने डाळ भाताचं आणि कांदा टोमॅटो तिने चिरून ठेवला होता. त्याच्यानंतर मला ते खूप इझी झालं, म्हणजे आल्या लगेच मला ते बरं पडलं. नाही तर ते सगळी परत कापी सगळं मला ते धुवून पुसून सगळं करून घ्यायला लागलं असतं तर त्याच्यासाठी मला हे एक बरं झालं की तिने सगळं करून ठेवलं होतं. ते आल्या लगेच मग मी भाजी इथे म्हणजे बनवायला तयारी केली. पनीर वगैरे स्वच्छ धुवून घेतलेलं आणि मग ते फ्राय करून घेतलेलं आहे बटरमध्ये. त्याच्यानंतर कांदा टोमॅटो मी त्याच बटरमध्ये फ्राय करायला टाकलेला आहे आणि इथे मी एवढे मसाले घेतलेले आहेत. हे सगळे म्हणजे जेव्हा मी हे भाजते कांदा आणि टोमॅटो, त्याच्यामध्येच मी हे सगळे मसाले घातले. जसं अख्खे 2-3 प्रकारचे अख्खे मसाले घेतलेले आहेत, काजू घेतलेला आहे आणि थोडंसं तीळ घेतलेलं आहे, सफेद तीळ. तर ते छान असे परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तर ते मस्तपैकी त्याला ॲक्च्युली हे म्हणजे त्याचं कांदा आणि टोमॅटोचं सगळं पाणी सुकण्यासाठीच खूप वेळ जातो. नाहीतर भाजी एकदम फटाफट 15 मिनटातच होते. मटार पण शिजायला टाईम लागत नाही आणि पनीर तर फ्राय केल्याच्यानंतर अगदी वरून घालायचं असतं, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. फक्त हा कांदा आणि टोमॅटो भाजण्यातच खूप वेळ जातो. तर इथे तुम्ही बघू शकता मी विसरली की ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकण्यासाठी. तर मी आल्याच्यानंतर मला असं हे झालं की मी अद्रक आणि लसूण घातलेलं आहे. त्यामुळे माझ्या जेव्हा लक्षात आलं की मला अद्रक लसूण घालायचं, मी कपडे चेंज करून आल्या पहिला मी अद्रक आणि लसूण त्या मसाल्यामध्ये घातलेला आहे. त्याच्यानंतर आता इथे डाळ पण झालेली आहे, म्हणजे शिजून झालेली आहे. तर इथे मला फोडणीला घालायची आहे. तर हेच पहिला मी तिकडे शेगडीवरती पॅन शिफ्ट केलेला आहे आणि आता डाळीच्या फोडणीची तयारी करते. भात झालेला आहे आणि मी एकदम खूप मोठं, कारण की मी जेव्हा पण नैवेद्य खूप सारं बनवते माझ्या घरामध्ये खरंच असं सगळा पूर्ण नैवेद्य तो संपतच नाही, म्हणजे एवढं जेवण संपत नाही.
हे खूप वेळा माझ्याबरोबर झालेलं आहे. म्हणून मी काय करते, जेवढंच्या तेवढंच बनवते. दोन भाज्या जर बनवल्या असतील ना, तर माझी भाजी जराशी म्हणजे एक वाटी तरी भाजी राहतेच. तर जरी नेमकी बनवली ना थोडीशी, तरी पण माझं खूप जेवण उरतं. मग मी आता काय केलं आहे, की फक्त ही भाजी बनवणार आहे, डाळ भात बनवणार आहे. दुसरी एक्स्ट्रा भाजी बनवणार नाही आहे. तर इथे आता माझा मसाला बघा भाजून झालेला आहे आणि मी थंड होण्यासाठी बाहेर ठेवलेला आहे. इथे फटाफट डाळीला फोडणी घालून घेते. म्हणजे डाळीला फक्त राई, जिरा, कढीपत्ता आणि लसूण चिरून घातलेला होता. ते छान मस्तपैकी तेलात तळल्याच्यानंतर याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. माझ्या डाळीमध्ये कोणतंही मी गोडं वरण जरी बोलली तरी पण माझ्याकडनं ती मिरची घातलीच जाते फोडणीला. तर इथे मस्तपैकी मी फोडणी घातल्याच्यानंतर थोडंसं ना हे घातलेलं आहे, हिंग आणि हळद घातलेली आहे. छान तेलात परतल्याच्यानंतर डाळ ही जर डब्यातली आहे ना शिजलेली, ती चांगली पहिला घोटून घेतली आणि मग ती फोडणीला घातलेली आहे. नेहमीप्रमाणे त्याच्यावरती झाकण तसाच मारलेला आहे डब्यासकटच आणि मग जेवढं पाणी पाहिजे तेवढं त्या डब्यात घालून मग मी बाकीचं म्हणजे डब्यातलं पाणी डाळीत घातलेलं आहे. आणि मी मीठ घालायच्या अगोदर मितालीला तेच विचारते, कारण का तिने कुकर लावलं होतं ना, की मीठ तू शिजवताना घातलास का? तर तिलाच सवय आहे की ना कुकर लावताना ती डाळीमध्ये शिजताना मीठ थोडंसं घालते. तर ती मला बोलते की हो मी घातलेलं, म्हणून मी बेताचं जरा मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर ना इथे फोडणी झाल्याच्यानंतर आता पुढची थोडीशी कामं उरलेली आहेत. अजून मला वाटण वगैरे वाटायचं आहे. तर इथे मी कोथिंबीर ना चिरत होती डाळीसाठी आणि भाजीसाठी पण लागणार होते. पण मी याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर काढून घेतलेली आहे. ती आपण वाटण आता वाटणार आहे ना भाजीसाठी, त्याच्यामध्ये घालायची आहे. इथे छान मस्तपैकी अशी माझ्या डाळीला उकळी आलेली आहे आणि छान माझी डाळ तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये मी वरून मस्तपैकी कोथिंबीर घालणार आणि 1 मिनटं फक्त त्याला स्लो गॅसवरती अजून एक कढ येऊ देणार. एकदम स्लो त्याचं बॉईल आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर माझी डाळ फायनली हे बघा झालेली आहे. आता मला ना भाजीला फोडणी घालायची आहे. त्याच्यासाठी मी ते वाटण काढून घेते, कारण का मला ह्याच पॅनमध्ये मी दुसरा पॅन काढला होता भाजीसाठी, पण मला डबल भांडी करायची नाहीत ना, म्हणून मी ह्याच पॅनमध्ये सगळं वाटण पहिला काढून घेतलेलं आहे. आणि ती कोथिंबीर थोडीशी ठेवली होती ना, ती मी वाटणामध्ये घालून मस्तपैकी वाटण पहिला तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी पहिला इथे मी हे बटर आहे ना बघा, एवढं पीस घेतलेलं आहे बटरचं आणि ह्याच्याबरोबर ना थोडंसं तेलसुद्धा घातलेलं आहे, की जेणेकरून फक्त आपल्या एवढ्या बटरवरती होणार नाही ना भाजी, त्याच्यामुळे थोडंसं मी अर्धा पळी इतकं तेल पण घातलेलं आहे. इथे तेल आणि बटर मस्तपैकी छान गरम होईपर्यंत माझं इथे वाटण मी वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते की छान बटर पण माझं मेल्ट झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा पळी तेल घातलेलं आहे. छान मी बटर आणि तेल ना मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी काहीच न घालता फक्त जिरं घातलेलं आहे. छान त्याला मस्तपैकी खरपूस असं तडतड दिलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 1 तेजपत्ता मी ठेवला होता ना, तो घातलेला आहे. तेजपत्ता खूप मोठा असल्यामुळे मी एकच घातलेला आहे आणि छान त्याला आलटून पलटून त्याला पहिला भाजून घेतलेला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मी ना डायरेक्ट मसाले घालायचे आहेत आता, पण मी डायरेक्ट मसाले घालू शकत नाही ना, मसाले करपतील. मग मी थोडंसं ह्याच्यामध्ये जे मिक्सरमधलं वाटण होतं ना, ते ह्या तेलामध्ये घातलेलं आहे आणि छान सगळीकडे फिरवून घेतलेलं आहे. हे बघा, मी इथे आता तेजपत्ता पलटी केलेला आहे. ह्याच्यामध्ये मी ना माझे चमचे ना छोटे छोटे आहेत ना ह्याचे मसाल्याचे, 2 चमचे ह्याच्यामध्ये मी हे घातलेलं आहे, तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पाऊण चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे. छान तेलात परतून झाल्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यातलं सगळं वाटण ह्याच्यामध्ये काढलेलं आहे. आणि माझं गडबड काय होते, मी एका हातामध्ये मोबाईल पकडलेला असतो आणि एका हाताने मला सगळं करायचं असतं ना, तर केव्हा केव्हा काय होतं, तवा किंवा कढई किंवा असे पॅन आहेत ना, जेव्हा मी परतत असते ना मसाले किंवा भाजी वगैरे, तर ते ना शेगडीवरनं सरकले जातात. म्हणजे ते हे असतं ना, स्टँड असतं ना, त्याच्यावरनं ते खालून सरकले जातात. तर मला परत मोबाईल ठेवून ते ॲडजस्ट करून मला परत ते परतण्याचं वगैरे काम करायचं असतं. तर इथे बघा परत तेच झालं. जेव्हा मी परतत होती ना, थोडंसं हेवी काय असेल ना, परतताना माझं पॅन किंवा कढई वगैरे सरकते त्या शेगडीवरनं. तर इथे आता मस्तपैकी ना मसाला चांगला भाजून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मटार घातलेले आहेत आणि परत एकदा परतून घेतलेलं. याच्यामध्ये थोडंसं पहिला पाणी घातलेलं, जेणेकरून ना खाली ते मसाला लागू नये, करपू नये ना, तरी पण पॅनचं ते हे गेलेलं आहे, कोटिंग गेलेलं आहे, तर ते करपतंच, लागतंच खाली.
इथे मस्तपैकी ना मटार चांगले शिजू देत, त्याच्यावरती झाकण मारलेलं आहे. तोपर्यंत मी इथे ना पुऱ्यांसाठी पीठ मळून घेते. आणि मस्तपैकी आता इथे तेल वगैरे लावून त्याला छान पिठाला तिंबवून घेते आणि झाकण मारून ठेवून देणार भाजी होईपर्यंत. आणि भाजी व्हायला मला अजून एक 15 मिनटं तरी लागतील, कारण का मटार व्यवस्थित शिजले पाहिजे आहेत. ते ते तुम्हाला दाखवते की छान मला मस्तपैकी मसाल्याला तेल वगैरे सुटलेलं आहे. आणि आता मी ह्या टायमाला चांगलं एकदा परतवून घेणार आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाणी लागेल ना, की आपल्या चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर आपल्याला खाता येईल, त्याच्याप्रमाणे मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. छान असं पाणी घातल्याच्यानंतर पाणी मी गरमच घातलेलं आहे. तर त्याच्यानंतर मी इथे पाणी घातल्याच्यानंतर छान एकदा परतून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी किंचित ना असं आपलं हे असतं ना साखर घातलेली आहे, की आपलं टोमॅटो थोडेसे आंबट असतात ना, त्याच्यासाठी ना त्याचं बॅलन्स होण्यासाठी एकदम किंचित बघा मी जेवढी घातली तेवढी पण याच्यातून उरवलेली आहे. आणि थोडंसं अगदी अर्धा चमचा पण नाही, पाऊस चमचा असा चाट मसाला घातलेला आहे. त्याने भाजी ना खूप छान टेस्टी होते. ते सगळं एकदा परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जेवढं माझ्याकडे थोडंसंच अगदी 20 रुपये इतकंच पनीर होतं ते घातलेलं आहे. मला अक्षरशः पनीर मिळालंच नाही. मला कोणती भाजी बनवायची होती आणि मी कोणती भाजी बनवली. चला असो, काहीतरी झालं ना बस. तर याच्यामध्ये मस्तपैकी माझी भाजी झाल्याच्यानंतर 1 मिनटाआधी ना मी याच्यामध्ये मस्तपैकी कसुरी मेथी अशी हाताने चुरून घातलेली आहे. आणि 1 मिनिटाच्यानंतर मस्तपैकी बारीक कड आल्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे. तर फायनली माझी मटार पनीरची भाजी पण झालेली आहे. आणि ही सगळी फोडणी मी बटरवरतीच घातलेली आहे. म्हणजे मला बटर पनीर बनवायचं होतं, तर मी बटर, मटर आणि पनीर अशी भाजी बनवलेली आहे. चला इथे मस्तपैकी माझी भाजी वगैरे झालेली आहे. आणि आता माझं शेवटचं काम राहिलेलं आहे, ते म्हणजे पुऱ्या वगैरे करून करायच्या होत्या चपात्या, कारण का आयुषनं पुरी वगैरे खात नाही. लास्ट पहिल्या गुरुवारी पण मी पुरी बनवलेली होती, पण शेवटी मला त्याला फोन करून विचारलं तर तो बोलला मी पुरी खाणारच नाही. मग त्याच्यासाठी मला शेवटी चपात्या बनवायला लागल्या. पण असं मी चपात्या बनवल्या काय दाखवलं नाही आहे. खूप मोठा होत जातो व्हिडिओ मला, कारण का रात्रीची अजून तयारी वगैरे पण करायची आहे. मग इथे फटाफट मी फक्त आता पुऱ्याच बनवून घेणार आहे. तर नाही ते तेल चांगलं छान तापलं होतं ना, तर मी त्याच्या आधी ना पापड बनवायला टाकणार आहे. तर इथे ना मी ते पापड वगैरे सगळे तळून घेतलेले आहेत. जागा सगळे ॲडजस्ट करत होती मी, इकडनं तिकडे तिकडनं इकडे. आपल्या बायकांना ना कितीही मोठं किचन असू दे कमीच पडतं. इतका पसारा जो काढून ठेवलेला असतो. आणि माझं खरं सांगते, माझा पसारा ना असतोच असतो, कारण का मला ना जशी घेत असते ना, मोस्ट ऑफ मी खूप प्रयत्न करते की जे ते जागेवरती ठेवायचं, पण माझ्याकडनं जास्तीत जास्त ते होत नाही. माझा पसारा जास्त असतो. आणि काम म्हणजे अगदी म्हणजे काय जेवण बनवलं मी, फक्त भाजी, चपाती, डाळ भात एवढंच बनवलेलं आहे. त्याच्यासाठी पण बघा पसारा किती झालेला आहे माझा. साईड बाय साईड मी सगळा पसारा वगैरे पण आटपून ठेवते. आणि मस्तपैकी छान आता ना पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत, पापड तळून घेतलेले आहेत आधीच. आणि ते मस्तपैकी टम्म माझ्या पुऱ्या ना अशा छान फुगल्या होत्या. तर इथे ना पहिला मी तेल गरम होईपर्यंत पुऱ्या लाटून ठेवल्या होत्या एका साईडला. आपलं हे असं ना चॉपिंग बोर्ड, त्याच्यावरती लाटून ठेवलेला. आणि जसे पापड झाले ना तसे फटाफट पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. इथे मिताली नाही आहे तळण्यासाठी, कारण का मिताली ना मटार सोलायला तिला सांगितलेले आहेत. थोडीशी भाजी साफ केली ना की नंतर मला काम थोडंसं हलकं होईल. तर इथे मस्तपैकी माझं ना छान नैवेद्य तयार झालेलं, एकदम शॉर्ट अँड स्वीट. तर इथे फक्त श्रीखंड होतं, पुरी होतं, मटर पनीर होतं आणि डाळ भात होतं. तर इथे पहिला घरच्या देवाला नैवेद्य काढलेला आहे आणि दुसरा हा नैवेद्य आहे तो आपल्या महालक्ष्मीला काढलेला आहे. तर मस्तपैकी आजचा दिवस असा छान गेलेला आहे. पुढचे 2 गुरुवार पण असेच मस्त छान गेले पाहिजे आहेत. कुठलीही अडचण न येताना असे छान गुरुवार वगैरे गेले ना की खूप बरं वाटतं. त्याच्यानंतर ना आता सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवायचं बाकी आहे पण. तर त्याच्या आधी ना मी सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे, कारण की सगळं किचनवरती ना शेगडीवरती वगैरे तेलाचे चिटचिट वगैरे उडालेलं ना, त्यामुळे मी साबण वगैरे लावून पूर्ण किचन क्लीन करून घेतलेलं आहे. रात्रीच असं मस्तपैकी ना किचन क्लीन वगैरे करून झोपलं ना की सकाळी उठल्याच्यानंतर ना त्या किचनकडे बघायला इतकं समाधान वाटतं ना, खूप मस्त वाटतं. तरी पण ना जेव्हा पण मी सकाळी किचनमध्ये येते ना, पहिला मी ना गॅस शेगडी वगैरे व्यवस्थित सगळी पुसून घेते, कारण की ते पुसल्याशिवाय ना मग परत म्हणजे असं होतं ना की
पळी ठेवायची असते आपल्याला किंवा एक काविलता खाली पडलेला असतो, म्हणजे त्याच्यावरतीच राहतो ना प्लॅटफॉर्मवरती वगैरे. त्याच्यामुळे ना मी सगळं जेव्हा जेवणाला वगैरे सुरुवात करते ना, म्हणजे चहा पाण्याला वगैरे किंवा सकाळचे टिफिन असतात त्याला सुरुवात करते, आणि त्याच्या आधी मी मस्तपैकी एकदा ओला करून फडका व्यवस्थित शेगडी आणि प्लॅटफॉर्म क्लीन करून घेते. तर इथे ना आता माझं सगळं झालेलं आहे आणि माझं जेवणसुद्धा झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी इथे फक्त आता जी भांडी आहेत ना रात्रीची, ती मितालीकडे दिलीत घासायला, कारण का अजून मला पुढे खूप कामं आहेत. उद्या मला ना छोले पहिला द्यायचे आहेत, जे 25 लोकांसाठी जेवण आहे त्याच्यामध्ये मी छोले देणार आहे आणि चपाती देणार आहे. त्याच्यासाठी ना मी इथे डीमार्टमधून आणलेले छोले आहेत ते भिजत घातलेले आहेत, आणि याच्यामध्ये निवडायची वगैरे एवढी गरज लागत नाही, कारण का डीमार्टचा माल केव्हा पण ना स्वच्छ असतो आणि क्लीन असतो. तर इथे मस्तपैकी मी छोले म्हणजे धुवून वगैरे घेतलेत आणि भिजत घातलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की बाहेर जो पसारा आहे ना, म्हणजे मटार वगैरे सोलण्याचा, हे बघा मितालीने एवढं टोपभर बिचारीने फक्त एवढ्या पिशवीत थोडेसेच राहिलेले आहेत. बाकी मला सगळं क्लीन करायचं आहे ना, ते मी क्लीन वगैरे करून घेते, आणि इथे मटार वगैरे आहेत ना अर्धे ते सोलून वगैरे घेते. बाकी सगळं भरपूर काम आहे. उद्या मी सकाळी टिफिनला ना कोबीची भाजी बनवणार आहे, तीसुद्धा चिरून ठेवायची आहे. आणि ते तुम्ही पाठीमागे बघू शकता 11:15 वाजलेत, 11:20 झालेले आहेत, आणि आत्ता आयुष आलेला आहे मेडिकलमधून. तर तो मला तेच सगळं सामान बघून विचारतो आहे की इतकं सामान कसलं आहे, काय काय आणलंस तू. तर ती त्याला सगळं सांगत होते मी की काय काय गावी द्यायचं आहे, काय माझं सामान आहे आणि काय मी एक्स्ट्रा सामान आणलं आहे ते. चला, तर आता माझी पुढची कामं अशीच चालू राहणार आहेत, आणि आता आपण परत भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, आणि लाईक शेअर सबस्क्राईब.